महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूज्य भंते शांतिरत्नजी, या ठिकाणी डेकाटे आई, हिवराळे आई आणि ढगे आई, आज आपण या पवित्र ठिकाणी निळकंठ डेकाटे यांचा 6वा पुण्यतिथी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यासाठी आपण श्रीशरण पंचशील बुद्ध या ठिकाणी आपण श्रीशरण पंचशील ग्रहण केलेला आहे। निळकंठ डेकाटे आज 6 वर्ष त्यांना झालेले आहेत आपल्यातून निघून। बुद्ध म्हणतात, अनिच्चा वत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुद्धन्ति ते संग उपसमो सुखो। या गाथेतून बुद्ध या संपूर्ण जगाचं, या विश्वाचं रहस्य भगवंत या एका गाथेमध्ये सांगतात। बुद्ध म्हणतात की संपूर्ण जग हे अनित्य आहे, सर्व जग हे बदलणार आहे, सर्व संस्कार हे नाश पावणार आहे। जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे। या पृथ्वी तलावर असे एकही चीज नाही, एकही वस्तू नाही, एकही जीवजंतू नाही, एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे। कारण बुद्ध म्हणतात, जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे। आणि म्हणून निळकंठ डेकाटे यांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला होता। आज ते आपल्यातून निघून त्यांना 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत। असं झालं का निळकंठ साहेब आपल्यातून निघून गेले आणि आपण या पृथ्वी तलावर कायम टिकणार आहोत? कारण आपलाही जन्म झालेला आहे, आपलाही एक दिवस कधी ना कधीतरी मृत्यू हा ठरलेला आहे। परंतु प्रिय सज्जनांनो, मृत्यू हा ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतो। आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना दररोज आणि सकाळ आणि संध्याकाळ झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण नित्य नियमानं शुद्ध आचरण केलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्माचं पालन केलं पाहिजे, शील आचरण केलं पाहिजे। मानवी जीवनामध्ये हेच कुशल कर्म आहे। माणसाने किती धन संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी, सोनं चांदी, शेती बाडी किती उभी केली याला महत्व नाही, परंतु तो माणूस जीवनामध्ये कशा पद्धतीने जगला याला महत्व आहे। आणि म्हणून मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण अशा प्रकारचं कुशल कर्म, सत्कर्म, धम्म आचरण, पुण्यकर्म, कुशल कर्म करून आपलं जीवन व्यतीत करत राहावं। बौद्ध साहित्यामध्ये राजा बिंबिसार, प्रसेनजित राजा, अनाथपिंडक, सुजाता, विशाखा, अम्रपाली, सुकेसनी, अलीकडल्या काळामधला सम्राट अशोक राजा यांनी धम्माचं आचरण करून, धम्माचं पालन करून, धम्म कार्याला हातभार लावून धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं। आज ते सर्व लोक इतिहासामध्ये जिवंत आहेत। त्या काळाला 2,500 वर्ष लोटले, परंतु त्या लोकांनी केलेलं कुशल कर्म, सत्कर्म, धम्म आचरण, पुण्यकर्म हे आजही जिवंत आहे। एवढंच नव्हे तर जोपर्यंत ही पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत या ठिकाणी त्यांचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे। आणि म्हणून या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं। निळकंठ डेकाटे यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं। डेकाटे साहेब अर्थात निळकंठ साहेब कधी कोणाला रागावले नाही, कधी कोणाला न रागावण्याचा गुण आपण त्यांचा या ठिकाणी घेतला पाहिजे। आपण निळकंठ साहेब सर्वांना आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, मायेनं, ममतेनं बोलत होते। हा जिव्हाळ्यानं, मायेनं, ममतेनं बोलण्याचा हा गुण आपण त्यांचा घेतला पाहिजे। आपण निळकंठ साहेब नेहमी धम्म कार्यामध्ये पुढाकार घेत होते, नेहमी धम्म आचरण करत होते। हा गुण आपण त्यांचा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये धम्म आचरण आपण केलं पाहिजे। धम्माचं कार्य आपण पुढे नेण्यासाठी त्यांच्या कार्यावर पावलावर पाव ठेवून आपण हातभार लावला पाहिजे। तर खऱ्या अर्थानं या मानवी जीवनामध्ये आल्याचं सार्थक आहे। नाही तर जसे पशु पक्षी जीव जंतू जन्माला येतात, काही दिवस जगतात आणि एक दिवस मरून जातात, त्याच पद्धतीने आपलाही जन्म झाला, काही दिवस जगायचं आणि एक दिवस मरून जायचं। असं जर झालं तर पशु पक्षामध्ये, जीव जंतू, किड्या मुंग्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक पडणार नाही। आणि म्हणून मानवच प्राणी असा आहे की माणसाला कुशल कर्म करता येते, दान धर्म करता येते। मानवच प्राणी असा आहे की त्याला ध्यान करता येते। पशु पक्षी, जीव जंतू, किड्या मुंग्याला ध्यान करता येत नाही, त्यांना दान सुद्धा देता येत नाही, ते मनन चिंतन सुद्धा करू शकत नाही। इथे बघा आपल्या बाजूला कुत्रा आहे, त्या कुत्र्याला म्हणलं 5 मिनिटं डोळे लावून ध्यान कर तर तो ध्यान करू शकत नाही। त्याला म्हणलं 2 हाताला दान दे तर दान देऊ शकत नाही। ही संधी फक्त आणि फक्त मानवासाठी आहे
आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये आपला जन्म झाला तर आपण या मानवी जीवनामध्ये अशा प्रकारचं कुशल कर्म केलं पाहिजे. आपण निळकंठ डेकाटे साहेबांच्या या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मी आपला अजिबात वेळ या ठिकाणी घेणार नाही. निळकंठ साहेबांच्या जिथे कुठे त्यांचे 4 महाभूत आणि 5 उपादान स्कंद कुठे जिथे कुठे उत्पन्न झाले असतील किंवा उत्पन्न होणारे असतील तर त्यांच्या 4 महाभूत आणि 5 उपादान स्कंदांना सुगती मिळो, सुगती प्राप्त हो, त्यांचे सर्व विकार नाहीसे हो, त्यांना सुगती प्राप्त हो अशी उदात्त मंगल कामना व्यक्त करून निळकंठ साहेबांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी भिक्खू संघाला जी काही अष्टपरिष्कार, अत्यावश्यक वस्तू आणि आर्थिक दान आणलेलं आहे ते दानाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. मी निळकंठ आईंना, सुषमा निळकंठ डेकाटे या आईंना मी सूचना करतो, सोबतच कांताबाई हिवराळे, भारतीबाई ढगे या तिघ्या आईंना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर यावं, आपल्या हस्ते या ठिकाणी पंडितजींना भिक्खू संघाला दान द्यावं. इमं भिक्खु संघस्य अट्ठपरिकारं फलहारं अर्थदानं देमं द्वितीयंपि इमं भिक्खु संघस्य अट्ठपरिकारं फलहारं अर्थदानं देमं तृतीयंपि इमं भिक्खु संघस्य अट्ठपरिकारं फलहारं अर्थदानं देमं. भंतेजी, आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून कालकथित डेकाटे साहेब यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भिक्खू संघास अष्टपरिष्कार, फलदान, आर्थिक दान देत आहोत. या दानाचा स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो. दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागतां सबे बुद्धा बलप्रतापच्चकानं च यं बलं अरहन्तानं च तेजेनं रक्षं वन्दामि सब्बसो. बोला साधु 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 साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी भव, जय हो, सुखी भव.